पापकर्माचे फळ हे भोगावेच लागतात. की शेवटी जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा ते त्या लोखंडी साखळीसारखं त्याच्या पायात ओढत त्याला दुःखाच्या आगीत घेऊन जाते. नरकवासाच्या यातना या लोकांना ते देत असते. वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असते. कोणाला शारीरिक दुःख, मानसिक दुःख, पारिवारिक दुःख, आर्थिक दुःख आणि भिन्न भिन्न प्रकारच्या दुःखात शीलपालन न करणारे पापकर्मी लोक असे दुःख भोगत असतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मन जर लोखंडी साखळी बांधून तुम्हाला दुःखात नेत असेल तेच मन निर्वाणाच्या परम सुखात पण नेऊ शकते. म्हणून सांगतो, जे दुःख आहे तुमच्या जीवनात ते तुमच्या अकुशल म्हणजे पापकर्मामुळे निर्माण झाले आहे. ते दुसरे कोणी नष्ट नाही करू शकणार. तुम्ही कितीही नवस करा, उपवास करा किंवा तप करा किंवा कर्मकांड करा, दुःख दूर नाही होऊ शकत. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, पुण्यकर्म करा. पुण्यकर्माचा संचय सुख